सामना सुरू होतोय. पहिला चेंडू ऑन साइडला टर्न केलाय. चेंडू चाललाय शॉटला ग्रीजमधनं आपण जोपर्यंत चेंडू फीड होईल एकच धाव. चांगलं क्षेत्ररक्षण. गोलंदाजी मार्कवर आपण पाहू शकता साबे संघाच्या माध्यमातून पहिलं षटक घेऊन आलंय यावेळेला. प्रमोद आलाय गोलंदाजी मार्कवर. प्रमोद गोलंदाजी मार्कवर. हो इथे आपण बघितलं तर झेलच्या स्वरूपात पहिला बॅटर बाद होतोय. बालकृष्णच्या स्वरूपात. इथून तो संघ जिंकेल तो काटाई संघाबरोबर फाईट बॅक करेल. जर कोणी जेवण केला नसेल तर जेवण करून घ्या. संतोष येतो नवीन बॅटर. प्रमोद गोलंदाजी मार्कवर. टाकला संतोष येतोय. विनोद पाटील देखील आमच्यासोबत जॉईंट आहेत. हसी मजाक आहे थोडीसे. हो लिडिंग येते झेलची शक्यता आहे यावेळेला. क्षेत्ररक्षक आले होते पॉइंट मधनं. पॉइंटला क्षेत्ररक्षक आहेत तिथे. एक धाव मिनिट धावसंख्या धाव फलक आपण पाहू शकता यावेळेला 2. साकेला रेवनला आपण पाहू शकतो. रेवन पाटीलला इथून चांगली बॅटिंग करावी लागणार आहे. साबे संघ देखील एक ताकदवान संघ आहे. प्रमोद तो रेवन. ओ फटका चांगला यावेळेला. मिड ऑफला क्षेत्ररक्षक आहे. त्याच्या डोक्यावरनं चेंडू निघून जातो. पॉवर प्लेचा योग्य वापर. चेंडू चाललाय 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 सीमारेषा पार आणि जातोय यावेळेला चौकार. चढणवरनं चढला चेंडू. स्लो का होईना संत गतीने का होईना पण चेंडू चढला आणि सीमारेषा पार गेलाय. रेवनच्या बॅटमधून पहिला चौकार येतोय. धावसंख्येत आपल्याकडे सिरडून 40+ संघ प्रथम बॅटिंग करतो. एक बॅटर बाद 6. प्रमोद गोलंदाजी मार्कवर. राईट आर्म ओव्हर द कडे मार्क करतो. टाकायला रेवन पाटील आपण पाहू शकता. पहिल्या फेरीची शेवटची मॅच. ओ चांगला चेंडू होता यावेळेला. थोडासा गती कमी करून टाकला होता. चेंडू पूल करायचा होता. तसं का 6 धावा धावफल करते आपण लागल्यात. प्रमोद. हो चांगला चेंडू होता. बॅकपुढे गेले कट करायचा होता. डॉट चेंडूची समाप्ती. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर प्रथम बॅटिंग करताना आपण पाहू शकता यावेळेला सिरडून 40+ संघ एक गडी बाद 6. गोलंदाजी मार्कवर अंकुश येतोय. फटका चांगला स्टँड दिली होती. खेचलाय चेंडूला यावेळेला. 1 बाउंड चेंडू चाललाय सीमारेषा पार. चौकार. संतोषच्या बॅटमधून पहिला दमदार चौकार येतोय.
धावसंख्या धावफलकामध्ये दुहेरी अंकामध्ये शिर्डून 40+ संघ एक बाद 10 धावसंख्या. अंकुशचं स्वागत केलं. वेलकम टू द ग्राउंड. संतोष एक चांगला बॅटर या संघाचा. राईट आर्म राऊंड तिकडे मार करतो अंकुश. ओ झेलची शक्यता आहे यावेळेला. बॅटची कडा घेतली होती. एक धाव इथे कंप्लीट केलं. संतोष तुम्हाला तिथे धावून काढायचे संतोष आणि रेवन. जर पलीकडे गेला तर डिक्लेअर असणार संतोष, त्यामुळे लक्ष द्या जरा. शिर्डून संघ बॅटिंग करतो. रेवन तुमच्या माहितीसाठी जर चेंडू मागे गेला बॅनरच्या मागे तर डिक्लेअर आहे, अन्यथा तुम्हाला धावून धावा काढायच्या आहेत. धावसंख्या धावफलकात 11. गणेशला देखील आपण पाहू शकता. साळुंके एक चांगले क्रिकेटर आहेत, एक चांगले आयोजक आहेत. साबे संघ देखील एक चांगली कामगिरी करतो यावर्षी. हो चांगला चेंडू ड्राईव्ह केला यावेळेला. हो 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 काय क्षेत्ररक्षण केलं बघा यावेळेला. मिडॉलला अप्रतिम क्षेत्ररक्षण, अन्यथा चौकार बघायला मिळाला असता. खूप चांगलं क्षेत्ररक्षण. 12 धावा. रेवन चांगली बॅटिंग करत होता. रेवनला माहिती आहे इथं जर खेळपट्टीवर थांबलो तर धावा येतील. संतोष देखील आहे त्या सोबतीला. संतोष देखील एक चौकार मारला. रेवनने देखील एक चौकार मारलाय. अंकुश हो चांगला चेंडू वडव्या बॅटना खेळायचा होता. डॉट चेंडूची समाप्ती होते. अंकुशला माहिती आहे आधी चेंडू वेगाने टाकला, संतोषने चौकार मारला. आता थोडीशी गती कमी केली, फिंगर रोल केले चेंडूवरून. डॉट चेंडूची समाप्ती. चांगली गोलंदाजी बघायला मिळते संतोष. आपण आता प्रमोद अंकुशच्या माध्यमातून. अंकुश मडवी राईट आर्म राऊंड तिकडे मारा करतोय. हो चांगला चेंडू. चिंचा पेस होता यावेळेला. चांगलं क्षेत्ररक्षण होतं 30 सर्कलमध्ये. शॉर्ट स्कोअरला ग्रीज झोनमध्ये जोपर्यंत चेंडू फील्ड होईल. चुकीची फेकी येते यावेळेला. 1 ने धावसंख्या धावफलकात 13. शिर्डून संघ बघा एक चांगली भागीदारी करण्यासाठी प्रयत्न करतो. हे दोन बॅटर खास करून रेवन आणि संतोष. रेवनकडे प्रचंड अनुभव आहे. तो अनुभव त्याला पणाला लावावा लागणार आहे. अरे विलाससारखा बॅटर देखील अजून येणं बाकी आहे. पण या दोन बॅटरने जेवढी भागीदारी केली, जेवढा जास्त वेळ खेळपट्टी राहील त्यासाठी आपण तर शिर्डून संघासाठी चांगला असणार. हो ऑन साईडला टर्न केलाय. चेंडूला पाठवून दिलं यावेळेला स्क्वेअर लेग रिजन मधनं. रेवनच्या बॅटमधून दुसरा चौकार येतोय. 17 धावा. रेवनकडे प्रचंड अनुभव आहे. रेवनने भरपूर वर्ष रेग्युलर क्रिकेट खेळलं आहे. आता शिर्डून 40+ संघाच्या माध्यमातून तो गावासाठी पुन्हा एकदा मैदानात उतरतो. चांगली सुरुवात या दोन बॅटरांनी केली. संतोषच्या बॅटमधून एक चौकार आला, रेवनच्या बॅटमधून 2 चौकार आले आहेत. जरी बालकृष्ण लवकर बाद झालाय पण अजून येणारे बॅटिंग जर बघितले तर विलाससारखा अजूनही बॅटर येणं बाकी आहे. कदाचित आपण इथं सुभाष देखील येऊ शकतो लवकर आला तर. सतरा धावा. प्रमोद आलाय दुसऱ्या स्पेलमध्ये. जीटीसीच्या माध्यमातून स्पर्धा कव्हर केली ते. क्लिटिविट नाही एकच आहे क्लिटिविट क्वालिटी देण्याचा प्रयत्न करतायत. फुल टॉस आहे. फटका चांगला यावेळेला. वाईटिश लॉंगनला चेंडू चाललाय. 1 बाउंड चेंडू सीमारेषा पार. दणदणीत चौकार. नाही दोन्ही बॅटरांचं कौतुक करेल मी विनोद पाटील, कारण का दोन्ही बॅटरांच्या माध्यमातून 2-2 चौकार आले आहेत. संतोषच्या बॅटमधून 2 चौकार आले आहेत. रेवनच्या बॅटमधून 2 चौकार आले आहेत. आता भागीदारी चांगली होताना दिसते. कारण पहिला गडी लवकर बाद झाला होता. बालकृष्ण बघितलं तर 0वरती बाद झाला होता. खातं उघडण्याआधी तो बाद झाला होता. पण नंतर मात्र भागीदारी, एक चांगली भागीदारी खास करून रेवन आणि संतोषच्या माध्यमातून आपल्याला बघायला मिळते. करण काळन देखील मला वाटतं सामना एन्जॉय करतायत. के के देखील आहेत, त्यांचं देखील हार्दिक स्वागत. मच्छिंद्र पाटील आहेत का? एक अजून एक आपला बुलंद आवाज असू दे. नाही आपले ग्रामीणचे जेवढे जेवढे कॉमेंटमेंट येतील ना तेवढे पुढे जावं, आपली अशी देवाचरणी प्रार्थना. नाही विनोद पाटील गाववाले कधी पण सहकार्य करतील हो. नाही तर दशरथ पाटील सारखी भाषा आपल्याला देखील वापरावं लागेल. षटकार आणि धावसंख्या धावफलकात आपण पाहू शकता. बेला 27 हो पुन्हा एकदा खोलवर टप्प्याचा चेंडू ड्राईव्ह केला यावेळेला. एक्स्ट्रा कव्हर मिड आपला बीट करून चेंडू चाललाय सीमारेषा पार. चौकार. काय दमदार बॅटिंग करतोय मैदानावर संतोष. जबरदस्त बॅटिंग करतोय, लाजवाब बॅटिंग करतोय. आता धावा येत आहेत शिर्डून 40+ संघासाठी. आता प्रमोदवरती हल्ला चढवला जातो यावेळेला.
प्रमोद वरती हल्ला चढवला जातोय. 31 धावा. क्रिकेट 31 धावा. हो चांगला चेंडू यावेळेला पडल्यानंतर वेगाने आतमध्ये आला, इशाराच्या दिशेने आलाय. डॉट चेंडूची समाप्ती होते. 31 धावा. तिसरं षटक प्रगतीपथावर आहे. प्रमोद राईट आर्म ओव्हर द मार्क होता. शकला संतोष. ओ पूल केला यावेळेला. चेंडू हवेमध्ये आहे. मिडविकेट क्षेत्रामध्ये जोपर्यंत चेंडू फीड होईल 2 धावा कंप्लीट केल्या आहेत. गुड रनिंग बिटवीन द विकेट. धावसंख्या दाखल करते पाहू शकतात 33 धावा. धावा दाखल करते प्रमोद. तिसऱ्या षटकात पुढचा चेंडू. त्यानंतर ड्रिंक्स ब्रेक देखील मैदानात जाईल. खेळाडूंनी जलपान करायचंय. शॉर्ट ऑफ लेनचा चेंडू पूल केला यावेळेला. पूल अँड पॉवरफुल सक्सेसफुल ब्युटिफुल वंडरफुल षटकार. खूप चांगली बॅटिंग करतोय संतोष. संतोष वैयक्तिक खेळतोय. आमचे गुणलेखक आम्हाला सांगतात तब्बल 29 धावांचे योगदान दिले संतोषने. संतोषची बॅटिंग आवडली असेल तर टाळ होऊन जाते. 39 मधल्या 29 धावा संतोष आहेत. काय बॅटिंग करतो, लाजवाब बॅटिंग. या षटकात धावा आल्या तब्बल प्रमोदच्या 22 धावा आल्यात. तर धावसंख्या दाखल करते 39. प्रदीप आलाय. फुलाजी आलाय. वैयक्तिक पहिल्या संघाचं 4थं षटक घेऊन आलाय. फुलाजी फुलाजी
गोलंदाजी मार्कवर फुलाजी, स्ट्रायकिंगला रेवनला आपण पाहू शकता. संतोषची खूप चांगली बॅटिंग केली. 29 धावांना खेळ हवेमध्ये चेंडू यावेळेला उडवलाय. चेंडू चालला मिडविकेटला. एक धाव कंप्लीट. गणेश कडून झाली चूक आणि चुकीचं रूपांतर धावांमध्ये. 4 धावा. 43 धावा. 43 धावा आपण पाहिले तर चांगली बॅटिंग करतो. रेवनच्या बॅटवर तिसरा चौकार येतोय. रेवन मध्ये मला वाटतं संतोष मध्ये कॉम्पिटिशन लागले. कोण पुढे जातोय. फुलाजीचा हा चेंडू ऑन साईडला टर्न केलाय. स्क्वेअर लागला. चेंडू निघून जातोय वेगाने. यावेळेला हळूहळू थोडंसं सहकार्य करा. खेळाडूंना विनंती, आपण घाई करू नका. 2 ने धावसंख्या वाढते. धावसंख्या धावफलकात 45 धावा धावफलकात लागल्यात. स्पर्धेचा पहिला दिवस. फुलाजी राईट आर्म राऊंड द गट मारा करतो. शॉर्ट ऑफ लाईनचा चेंडू होता यावेळेला. यष्टीरक्षक देखील बीट झाला होता. अंकुश स्वतःला सावरतो. चेंडूला फेड करतो. डॉट चेंडूची समाप्ती. फुलाजी राईट आर्म राऊंड द गट मारा करतो. स्ट्रायकरला आपण पाहू शकतो यावेळेला रेवन पाटील. उडवलाय चेंडू. स्क्वेअर लेगला. 1 बाउंड. चेंडू चाललाय सीमा रेषा पार. चौकार. फुलाजी राईट आर्म राऊंड द गट मारा करतो. स्ट्रायकला रेवन पाटील. पुन्हा एकदा बॅटने खेळायचं होतं. यावेळेला गती थोडीशी कमी केली होती. डॉट चेंडूची समाप्ती. 49 धावा. प्रथम बॅटिंग करताना शिल्डून 40+ संघ. बालकृष्ण सारखा बॅटर लवकर बाद झाला, पण त्यानंतर जबरदस्त भागीदारी बघायला मिळाली. 49 धावांची भागीदारी बघायला मिळते. ड्राईव्ह करायला भाग पाडलं होतं यावेळेला. पंच वाईट शिकून करतात. 50 धावांची भागीदारी. टाळ्या होऊन जाते 2 बॅटरांसाठी, संतोष आणि रेवनसाठी. उन्हाचा तडाखा प्रचंड बघायला मिळतोय. 2 दिवसांनी महाशिवरात्र येतानंतर गरमी आणखीन वाढेल. ऑन साइडला पूल केला. पाठवून दिला यावेळेला. स्क्वेअर लेग रिजन मधनं चेंडू सीमा रेषा पार. रेवन पाटीलच्या बारमधून अजून एक दमदार चौकार. धावसंख्या 54. चार षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकाकडे पाहू शकता. बेला 54. 13.5च्या सरसरीने धावा बघायला मिळत आहेत. गणेश आलाय. गणेश येतो अंतिम षटक घेऊन. स्लॉगरचा हाणामारीचा षटक. स्ट्रायकला संतोष.
ओ खोल टपाचा कार्पेट ड्राईव्ह बघायला मिळालाय. पुन्हा एकदा चेंडू मिड ऑफला मिस स्पीड होते. 2 10 मिनिटात संतोषला 2 10 मिनिटात शिरडून 40+ संघाला 56 धावा. धावा कधी लागलेत. शॉर्ट ऑफ लेनचा चेंडू पूल केला या वेळेला. एक धाव डिक्लेअर आहे. 57 धावा हायस्ट धावा दिल्या. शिरडून 40+ संघाला टाय होऊन जाते. 57 धावा हायस्ट धावा कुठल्या आहेत. अजून 4 चेंडूचा खेळ बाकी आहे. शेवटचा षटक आहे. ओ फुल हिंडिलेवरचा चेंडू या वेळेला डॉट चेंडूची समाप्ती होते. चांगलं कमबॅक बघायला मिळालंय गणेशच्या माध्यमातून. 3 चेंडूचा खेळ अजूनही बाकी आहे. 57 झाले आहेत. गणेश लेफ्ट राऊंड कडे मार करतो. हुक केला या वेळेला. एकच धाव. 58 धावा. धावा. फुल टॉस होता यावेळेला. पंच ची खूण करतायत. 1+1 धावा. येणार चेंडू फ्रीट. 2 धावसंख्या धावफलकाती 60 धावा. येणारा चेंडू फ्रीट. फ्रीटचा चेंडू आहे. फ्रीटचा चेंडू आहे. ते बघा पंच नो सांगतायत. ओ बॅकफुट जाऊन कट करतात. डॉट चेंडूची समाप्ती होते. चेंडू बाकी फक्त आणि फक्त आता एक चेंडूचा खेळ बाकी. 60 झाले आहेत. पूल केलाय. पुन्हा एकदा चेंडू चालला या वेळेला. तर बिडगट रिजन मध्ये क्षेत्ररक्षक येतो. चेंडूला फीड करतोय. 2 धावा इथून कंप्लीट केल्या. धावसंख्या दाखल करते 62 आणि 63 धावांचं लक्ष असणार आहे. 63 धावा.
थँक्यू व्हेरी मच बाळू पाटील. स्वागत आहे सगळ्यांचं. ग्रामस्थ मंडळ चिंचोडाचा पाडा व कुंभारखान पाडा आयोजित जय रागाई चषक 20-25 2 दिवसीय स्पर्धा दिवस पहिला आणि सामना क्रमांक 4 मैदानावरती सुरू आहे, जिथे साबे संघाला 63 धावा चेस करायच्या आहेत शिरडोनच्या अगेन्स्ट. आणि बघा कॉमेडी बॉक्समध्ये परिवर्तन झालंय आणि या ठिकाणी आमचे स्कोररही बदललेले आहेत. फिंट्या जोशी पुन्हा एकदा कॉम बॉक्समध्ये या ठिकाणी आधी कॉमेंट्री त्यांनी केली, नंतर जेवणाचा आस्वाद घेतला, आता मात्र पुन्हा एकदा जोडले जातं. ओपनिंग पेअर मैदानावरती दाखल होते. पिंट्या जोशी यांचं स्वागत आहे कॉमेंट्री बॉक्समध्ये. आणि सध्या पिंट्या जोशी नाव प्रचंड गाजतंय, क्रिकेटची मैदानं गाजवतोय. आता मात्र कॉमेंटेटर, स्कोरर, काही दिवसानंतर DJ, लाईव्ह सगळ्या गोष्टी पिंट्या करण्याचा मानस आहे. मी त्याला बोललो की जो एक कंटेनरचा आपण व्हिडिओ बघितला होता, बॅट्समन पाठवा लवकर. चला अंपायर आपण देखील मैदानावरती या लवकरात लवकर. आणि पिंट्याचं फ्युचर प्लॅनिंग जर तुम्ही बघितली तर त्याला असं वाटतं की जे आपण व्हिडिओ बघितले होते यूट्यूबवरती, ज्या कंटेनरमध्ये तो हॉल तयार होतो, पूर्ण लग्नाचा हॉल चालता फिरता, तसा तो म्हणतो की आपण एक तसा स्टेज ठेवणार, त्याच्यामध्ये DJ, लाईव्हची संपूर्ण टीम, पूर्ण इव्हेंट मॅनेज करणार आपण. त्यामुळे आता भविष्यात आम्ही वाट बघतोय. तर बघूया. पिंट्याला शुभेच्छा. स्कोरर, अंपायर, त्याचबरोबर DJ, लाईव्ह. ओपनिंग पेअर मैदानावरती आपण बघताय त्या ठिकाणी दाखल झालेली आहे. अंकुश मडवी आणि त्याचबरोबर आपण प्रमोदला बघतोय. असे 2 सलामीवीर. लक्ष मोठं आहे. बघूया साबे संघ कसं उत्तर मैदानावरती देतोय. जीवदानी आई क्रिकेट संघ साबे, आणि साबेचं मैदान सगळ्यांना माहिती आहे, भरपूर प्रसिद्ध असं मैदान. पाटील क्रीडांगण साबे म्हटलं की सुदर्शन पाटील, धीरज पाटील यांची आठवण तुम्हाला येईल, जे नेहमीच या संघाच्या पाठीशी खंबीरपणे उभे असतात. आत्ताच आपण SRGS ही स्पर्धाही त्यांच्या माध्यमातून बघितली. त्याचबरोबर साबेची रेग्युलरची स्पर्धा आपण एकत्रित बघितली. तर साबे मैदानावरती चेसिंगसाठी उतरलाय. दोन्ही संघाचे 12th मॅन येऊ दे जरा प्लीज. दोन्ही संघाचे 12th मॅन. बॉलिंग मार्गवर सुभाष तयार. पहिलं षटक घेऊन लक्ष मोठं आहे. 63 करायचे आहेत. 12.60 ही धावांची आवश्यक गती त्या ठिकाणी राखायची आहे. बघूया साबे संघ कशा पद्धतीने उत्तर देतोय. प्रमोद तयार. बॅटिंग जबरदस्त राहिली शिरडोनची. तो सुभाष हो फुल केलाय. समोर फिल्डर, झेलची शक्यता, फलंदाज बाद. पहिला धक्का मैदानावरती लागतोय प्रमोदच्या रूपाने साबे 40+ टीमला.
तर चला बॅट्समन लवकर पाठवा. पुढची मॅच चोळेगाव आणि सापाड. तयार राहा. तर प्रतीक देशपांडे आमचे अंपायर त्या ठिकाणी आपण बघू शकाल. दुसऱ्या बाजूला रुपेश म्हात्रे. असे दोन या रेल्वे ग्राउंडचे अत्यंत टॅलेंटेड अष्टपैलू खेळाडू आहेत आणि अंपायरच्या भूमिकेत त्यांना आपण बघतोय. तर न्यू बॅटर मैदानावरती त्या ठिकाणी दाखल झालेले आहेत. तर नवीन फलंदाज मैदानावरती त्या ठिकाणी दाखल होतोय. 1 डाऊनला आपण बघतायत. यावेळेस कुणाल त्या ठिकाणी गेलेले मैदानावरती. पहिल्याच बॉलवरती पहिला गडी बाद झालाय. सुभाष लेफ्ट आर्म वरती विकेट. हवेत आहे जेलची शक्यता. हो हो सुपर जेल फलंदाज बाद. दुसरा धक्का मैदानावरती त्या ठिकाणी लागतोय. बॅक टू बॅक 2 चेंडूमध्ये 2 धक्के. हॅट्रिकच्या उंबरठ्यावरती सुभाष पाटील. कुणाल बॅक टू द पॅव्हेलियन. न्यू बॅटर गणेश साळुंके मैदानात येत आहे. शिवडॉन तुमचा 12th मॅन नाही का? 10 आहेत. साबेकडेही आपण बघतायत की कमी प्लेयर आहे. न्यू बॅटर गणेश मैदानामध्ये दाखल झाले. बघूया बघूया. हॅट्रिक बॉल स्ट्राइकला लेफ्ट हँडेड गणेश साळुंके. हो हो अपील. हो हो हॅट्रिक बॉल LBW. पहिली हॅट्रिक सुभाषनावरती. ही दुसरी हॅट्रिक आहे. पहिली हॅट्रिक झालेली आहे आणि रजनीकांत यांनी पहिली घेतलेली आहे. काय जबरदस्त बॉलिंग सुभाषची आपण बघतायत. 2 फलंदाजांना झेल देण्यास भाग पडला आणि हा चेंडू लेफ्ट आर्म वरती विकेट. आतमध्ये येणारा इन स्विंगर होता आणि बघा आमचे स्कोरर पिंट्या जोशी यांनी माहिती आम्हाला दिली की ही दुसरी हॅट्रिक आहे आणि काय काम करतात बघा. बिलकुल खाडाखोड नाही. एकदम सुटसुटीत अक्षर आणि बघा स्वतःचा एक वेगळा स्कोर बुक आयोजकांनी तयार केलाय. त्याच्यावरती उल्लेख केलाय जय रागाई चषक 2025 चिंचोळ्याचा पाडा. पहिली हॅट्रिक रजनीकांत. दुसरी हॅट्रिक सुभाष पाटील. बघूया आणखीन एक विकेट घेतला तरी डबल हॅट्रिक होऊ शकते, ज्याला काही जण फोर्ट्रिक देखील म्हणतात. एकही धाव नाही. धावसंख्येचा अकाउंट उघडलं गेलं नाही पण विकेट मात्र 3 गमावलेले आहेत. नाजूक सुरुवात, नाजूक परिस्थिती. 63 करायच्या आहेत. पलटवार करण्याऐवजी इथून मात्र नांगी टाकले 3 फलंदाजांनी. त्यामुळे आता इथून हा दबाव पूर्णपणे मैदानावरती आपण बघताय. साबे 40+ संघावरती. सुभाष हलक्या हाताने ड्राईव्ह करतात. फिल्डर आहेत मिड ऑनला आणि 1 धाव या दरम्यान आपण बघतात पूर्ण करतायत आणि फायनली अकाउंट ओपन झाले 4थ्या चेंडूवरती. 3 चेंडू 3 विकेट प्राप्त केल्यात पण या सिंगलने इथून डावाचा श्री गणेश होतोय. अंकुश स्ट्राइकला आपण बघतायत. हवेत फिल्डर आहेत मागे. थोडस उशीर झाला. चेंडूपर्यंत पोहोचता आलं नाही. 1 धाव.
अशा प्रकारे पहिले षटक संपन्न झाले. धावफलकावरती बघतो आपण एकूण 2 धावा झाल्यात. अजूनही 61 धावांची गरज आहे. या स्पर्धेसाठी ज्यांनी ज्यांनी सरळ हस्ते मदत केलेली आहे असे उदय गायकवाड, तिसगाव, विकास गजानन म्हात्रे, त्याचबरोबर राजेश मामा म्हात्रे, विकास वामन म्हात्रे, जनार्दन परशुराम म्हात्रे, प्रल्हाद परशुराम म्हात्रे, प्रशांत म्हात्रे, श्री समर्थ एंटरप्राइजेस, मंगेश जनार्दन पाटील, सुजय शरद म्हात्रे, देवीचा वाडा, लालू वडापाव, पौर्णिमा वडापाव, SS बेकर्स, भूषण भोईर, बालाजी ज्वेलर्स, बंडू शेठ पाटील, अजय सावंत यांनी पाण्याची व्यवस्था केली आहे. त्याचबरोबर कैलासवासी दुर्वा, मोतीराम म्हात्रे थंड पाण्याचे जार पाणी त्यांनी दिलेलं आहे. त्याचबरोबर सुभाष नाना जोशी चषक कैलासवासी सुनील नाना जोशी यांच्या स्मरणार्थ. तर हरिश्चंद्र म्हात्रे याचकडून बक्षीस आले लागोपाठ. 3 षटकार 2 मारल्यास रामदास यांच्यासाठी 2000. हॅरी यांच्याकडनं बक्षीस आहे रामदास यांना. बहुतेक मैत्री असावी, नातं असू शकतं आणि हे बक्षीस रामदास यांना आहे. 2 षटकार सलग ठोकले हरिश्चंद्र उर्फ हॅरी याचकडून 2000 रुपये. तर रेवन खूप सुंदर झेल पॉईंटला रेवन यांनी टिपला. बॉलिंग मार्कवर रेवन. यावेळी चेंडू बॅटची एज बहुतेक आहे मागे गेलाय. त्याचबरोबर चेतन वासुकीर यांच्याकडनंही मदत लाभलेली आहे. महेश उमाकांत म्हात्रे एक दिवसाचं जेवण आहे कैलासवासी उमाकांत तुळशीराम म्हात्रे यांच्या स्मरणार्थ देण्यात आले. त्याचबरोबर नितीन म्हात्रे, नितेश भोईर एक दिवसाचं जेवण, किशोर सहदेव सुर्वे, महेश पाटील भोपर, सन्नी स्पोर्ट्स याचकडून शूज, सुखदेव वजे यांच्याकडनं बॉल बॉक्स, अजित म्हात्रे नेटची व्यवस्था, कृष्णाकीर ग्राउंड उपलब्ध करून दिल्याबद्दल त्यांचेही मनापासून आभार. या सगळ्या दानशूर दात्यांचा आभार व्यक्त करतोय. त्यांच्या मदतीशिवाय ही स्पर्धा आयोजित करणं फार कठीण काम होतं. तर धावफलकावरती एकूण 7. समोर फिल्डर गॅप मधून चेंडू चाललाय सीमा रेषेच्या दिशेने आणि गेलाय फायनली सीमा पार चौकार. आणि बघा स्वागत कुणाचं गेले राजा म्हात्रेचं. क्या बात आहे चौकारने. राजाने मात्र आता आणखीन त्याचा लुक वेगळा बदललेला आपण बघतोय. असाच वजन आमच्या नवापाड्याच्या बाळानेही कमी केलं होतं जेव्हा स्वर्गीय रतनबुवा पाटील स्मृती चषकमध्ये 19 विकेट घेतले होते. आणि आमचे बाळू पाटील देखील बघा त्यांचंही फिटनेस चांगलं आहे. पूर्वी मातृशाळेमध्ये जिमला बाळू पाटील रेग्युलर असायचे आणि बाळू यांच्या परिवारामध्ये अनेक व्यायामपटू आहेत, अनेक कुस्तीपटू आहेत. त्या दरम्यान 2 धावा एकच आहे. धावसंख्या धावफलकावरती बघता आपण एकूण झाली ती म्हणजे 12 धावा. दुसरं षटक प्रगतीपथावरती अजूनही 51 करायचे आहेत. टॉप एज झेलची शक्यता. हो सोपा झेल ड्रॉप झाला. एकदा मिळेल. धावसंख्या धावफलकावरती 13. अजूनही 50 धावांची गरज आहे विजयासाठी. तर 18 चेंडू विजयासाठी 50 धावा. लाईव्ह टेलिकास्ट सुरू आहे ग्लोबल टेनिस क्रिकेट अत्यंत नामांकित या वाहिनीवरती. घर बसल्या तुम्ही आनंद घेऊ शकता. GTC वरती जा, GTC लाईव्ह टाईप करा किंवा जे रागाई चषक 2025 टाईप करा. तुम्हाला समोर लिंक सापडेल त्यावरती क्लिक करा. चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर करा. बेल आयकनला हिट करा जेणेकरून GTC ज्या ज्या स्पर्धा कव्हर करेल किंवा इव्हेंट कव्हर करेल त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळतील. आणि चॅनल सबस्क्राईब करायला कुठे पैसे लागतात पिंट्या जोशी. पिंट्या जोशीचाही एक चॅनल लवकर येणार आहे आणि पिंट्या जोशी ही व्लॉगर म्हणून तुमच्या समोर येतील लवकरच. नवापाड्यात आहे यश चौधरी आहेत पण त्यांना टफ फाईट देण्यासाठी पिंट्या जोशी तयार होणार आहेत. राजाही म्हणतात हो येणार आहे. ऑन साईडला फिल्डर आहेत लॉंग ऑनला. चांगलं क्षेत्ररक्षण केवळ एकदा मिळेल. धावसंख्या धावफलकावरती बघता आपण 14. 49 धावांची गरज आहे. खूप जबरदस्त बॉलिंग मैदानावरती होताना आपण बघतोय ती म्हणजे
तर बॉलिंग मार्कवर त्या ठिकाणी आपण कैलासच आहेत ना. हो कैलास आहेत. आणि भेंड्या दिवशी तुम्ही स्कोरिंग करता, पण पहिले आम्ही शेड्यूलमध्ये असं तेव्हा कैलास पाटील आमचे स्कोरर असायचे नेहमी. 2016-17 पासून भरपूर वर्ष शेड्यूलमध्ये काम केलं. पण आता प्रत्येकाची आवड निवड बदलत असते, चॉईस असतात, नवीन नवीन ऑप्शन आलेले आहेत. हा चेंडू सरळ निघून जातोय. सीमा रेषा दिशेने खेळण्याचा प्रयत्न झाला होता, पण डॉट बॉल. धावा धावफलकावरती बघतो आपण एकूण झाले ते म्हणजे 15. हा चेंडू ऑफ स्टंपच्या बाहेर. हा डॉट बॉल. सामना पूर्णपणे एका बाजूने झुकत चाललाय, कारण की सावे संघाने पहिल्याच 3 बॉलमध्ये 3 विकेट गमावले. तो दबाव स्पष्टपणे दिसतोय. चोळ्या आणि सापाड वाईड बॉल. टॉससाठी या. आज टीममध्ये मला दिगंबर दिसत नाहीत. या संघाचे जबरदस्त बॅट्समन आहेत, पण शेवटी क्रिकेट खेळणार तरी किती. रोज क्रिकेट काय दुसरे कामधंदा आहेत की नाही असा प्रश्न अनेक जण विचारतात. या सगळ्यांनी 40 नंतर म्हटलं की मुलं मोठी होतात, लग्नाची होतात, जबाबदारी असते, सगळे सेटल झालेले असतात जरूर, पण तरीही जबाबदाऱ्या असतातच. सगळेच काही आर्थिकदृष्ट्या सक्षम नसतात. सगळ्यांनी काय भरपूर पैसा नसतो. काही जण आजही जॉब करतात, कष्ट करतायत. फुलटॉस संपर्क नाही झाला. डॉट बॉल. बॉल मिस झाला होता रामदास यांच्याकडं, पण अंकुश मडवी यांना कुठेतरी त्यांचे रिॲक्शन आपण बघितले डोक्यावरती आज, कारण फुलटॉस बॉल होता. षटक संपलंय. पेंड्या नक्की सांगा, कारण प्रतीकचं म्हणणं आहे एक वाईड होता. 3 सिंगल 3 डॉट असं सांगतायत आणि एक वाईड, कारण 2 डॉट आले बॅक टू बॅक आणि हा डॉट आणि 3 सिंगल आले. तर ओव्हरची समाप्ती बघा. पिंट्या जोशीला तुम्ही किती टॅलेंट आहे बघा. आणि कुणाला हा स्कोर हवा असेल जरूर घ्या. काही पैशाचा असेल ते तुमचं तुम्ही बोलून घ्या, कारण पिंट्याचा रेट कोणी सांगू शकत नाही. पिंट्याचा मला रेकॉर्ड असे इतिहास माहिती आहे पिंट्याचा. पिंट्या जर बॅटिंग रंगत असला तुम्ही बक्षीस लावा त्याच्यावरती, मग त्याची बॅटिंग बघा. मला आठवते बंजारा वर्सेस आगरी समाजात अशी मॅच लागली होती आमच्या भोपरला, आणि मॅच जिंकल्यानंतर 25,000 होते. पिंट्या जोशीला माहीत नाही, आणि पिंट्या जोशीसाठी 5,000 रुपये होते. पण पिंट्याला ती अनाऊन्समेंट ऐकायलाच गेली नाही. हवे चेंडू मिड ऑफचा फिल्डर जज करतोय आणि जेल त्या ठिकाणी ड्रॉप झालाय, नाही पकडता आला. यावेळेस 2 धावा इथून मिळतील, आणि या 2 धावेने धावसंख्या धावफलकावरती 19 धावा झाल्यात. षटक क्रमांक या ठिकाणी 4थं सुरू झालंय. टार्गेट 63 आहे, म्हणजे अजूनही आपण जर बघितलं 44 करायचे आहेत. टॉप एज. पुन्हा एकदा जेलची संधी. जेल ड्रॉप. बघा सोपे जेल ड्रॉप केलेत, आणि त्यासाठी तर रन बनवलेले आहेत की काय, की इतके रन बनवा की जेल ड्रॉप झाले तरी काही प्रॉब्लेम होणार नाही. आता हीच मॅच क्रुशियल असती तर या कॅचेस मागात पडू शकल्या असत्या. बॉलिंग मार्कवर संतोष. फ्रंट फुटवरती आलेत, हवेतून खेळतायत. गेला गॅपमधून चेंडू सीमा पार. येतो आज चौकार. धावा झाल्यात 24. टॉससाठी या चोळेगाव आणि सापाड. या लवकर 4थी ओव्हर सुरू आहे. टॉस करून घेऊ आपण. फुल टॉस. क्युअर ऑफ द विकेट खेळतायत. तादडीय प्रमोदजीत चव्हाण. नो बॉल आहे, वेस्ट साइड आहे आपण बघताय. सेकंड राऊंड सुरू होतोय. दुसऱ्या फेरीला प्रारंभ होतोय. चोळेगाव सापाड दोघांनी एक धाव जिंकलेला आहे. 4 ओव्हरची मॅच असणार आहे. समोर फुल करतायत, फिल्डर आहेत. गुड फिल्डिंग. केवळ एक धाव. धावसंख्या धावफलकावरती बघतो आपण एकूण झाले ते 27.
टॉसची प्रक्रिया पूर्ण करतोय आपण. बघूया टॉस कोण जिंकतोय. प्रमोदजी चव्हाण यांच्या शुभाचे टॉस होतोय. सापाडने जिंकलेला टॉस. डिसिजन बघूया. मागाशी बॅटिंग केली होती, फिल्डर कमी होते म्हणून, पण आता बहुतेक फिल्डिंगचाच विचार असावा. डिसिजन आमच्यापर्यंत आला नाही. कॅप्टन सांगतील आम्हाला, पहिले विचारतील. किती रन काढल्यात पिंटे या ठिकाणी विचारत आहेत. एकच. पिंटे आपल्याला थोडासा डोळ्यांचाही प्रॉब्लेम मला वाटतं. आमचं लक्ष थोडंसं टॉसकडे होतं. चेंडू बॅटची एज घेऊन गेले मागे. हा देखील या ठिकाणी डॉट बॉल येतोय. धावा फलकर्ती बघतो आपण. एकूण 27. 4 ओव्हरची समाप्ती. 27 धावा झाल्यात. अजूनही आपण जर बघितलं तर विजयासाठी 36. 6 बॉल 36 म्हणजे 6 षटकार मारावे लागते. 28 झालेत का, मग 35. सुभाष लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. डॉट बॉल लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट येत आहेत. फुल लेंथ होता फलंदाज बाद. बेल्स खाली पडले. क्लीन बोल्ड. 1 मोर विकेट डाऊन. न्यू बॅटर दिनेश मैदानामध्ये जात आहेत. 6 चेंडूमध्ये विजयासाठी 36 धावांची गरज असताना 2 चेंडू आपण बघताय जिथे 1 डॉट 1 विकेट. केवळ औपचारिकता फॉर्मॅलिटीज या ठिकाणी पूर्ण केली जाईल. पहिल्या इनिंगमध्ये जबरदस्त बॅटिंग राहिली टीम शिरडोनची. 62 रन बोर्डावरती लावलेले आहेत. दिनेश स्ट्राईकला येत आहेत. 4 बॉल शेष आहेत. कव्हरच्या वरून खेळत आहेत. फिल्डर येत आहेत. डीप कव्हर पॉइंट वरनं चेंडूला आत ढकललंय आणि चांगलं क्षेत्ररक्षण. केवळ 2 धावा येतील. धावसंख्या धावफलकावरती बघतो आपण 33 धावांची गरज आहे आता. चेंडू शिल्लक असतील 3 बॉल 33 म्हणजे 11चा एक फटका मारावा लागेल. ऑन साइडला उडवलाय. दिलाय तडाखा. पाठवला चेंडू सीमा पार. येतो चौकार. आता 2 चेंडू शेष आहेत. धावफलकावरती बघतो आपण या ठिकाणी झाले आहेत 34. समोर फिल्डर आहेत लॉंग ऑफला. आता केवळ 1 बॉल शेष आहे. तर सापाटा डिसिजन फिल्डिंगचा असेल तर मॅच संपल्यानंतर लगेच मैदानावरती उतरा. टीम सापाट 40+. आणि जर बॅटिंग करायची असेल तर आधी सांगा म्हणजे चोळेगाव फिल्डिंगला उतरेल. अशा प्रकारे आज सामना या ठिकाणी मोठ्या फरकाने जिंकलेला आहे. तर म्हणजे टीम शिरडोनने त्यांचं अभिनंदन. शुभेच्छा साबे टीमला पुढच्या स्पर्धेसाठी. तर सापाड बॅटिंग करणार आहे अशी माहिती मिळते. त्या चोळेगाव आपण फिल्डिंगला उतरा. चोळेगाव आपण फिल्डिंगला उतरायचं आहे. तर मॅच आपण जाहीर करूया.